बाजारपेठेत संत्रा मोसंबीची आवक वाढली, मात्र अपेक्षित दर मिळत नाहीये। व्यापारी त्रस्त, संत्रा स्वस्त तर मोसंबीचा भाव नागरिकांना परवडेना। आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी फळांचा मोठा उपयोग होत असतो। उन्हाचं प्रमाण काहीसं वाढत असल्याने संत्रा, मोसंबी, पपई, पेरू, सफरचंद आदी फळांना बाजारपेठेत मागणी वाढली आहे। फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभाग विविध योजना राबवित आहे, ज्यात फळबागांचे पुनरुज्जीवनही केले जात आहे। त्यामुळेच गतवर्षीपेक्षा अधिक क्षेत्रांवर फळबागांची लागवड झाली आहे। मागील वर्षी अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान झाले होते। यात पपई, आंबा, पेरू, संत्रा, टरबूज, खरबूज, मोसंबी आदी फळ पिकांच्या लागवडींचा समावेश होता। सध्या बाजारात फळांना चांगलीच मागणी असली तर यात कधी नव्हे ते संत्र्याचे दर चांगलेच उतरलेले दिसत आहेत। त्यामुळे संत्र्यांचा आनंद घेताना नागरिक दिसत आहेत। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं की घशाला कोरड वगैरे पडते किंवा फळं खाल्ल्यानं चांगलं असतं, म्हणून मी हे खरेदी करत आहे। आता सध्या मोसंबी, संत्रा खाण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मी हे माल विकतो। तरी या मोसंबीला मी 60-70 रुपये किमतीनं विकत असतो, पण गिराईक 30-40, 50च्या आसपास मागते, तर ते काही परवडत नाही। तेवढं परवडत नसल्यामुळं आमची थोडी हेळसाळ होते, उन्हामध्ये बसावं लागते। आता दुसरी गोष्ट, फळं खाणं हे चांगलं आहे, पण हे आम्हाला परवडणं आलं तर सरकारनं काही जमत असेल तर आमच्याकडं या फळासाठी काही जे जमते त्या हिशोबानं थोडं आम्हाला पैसे मिळाले तर आमचं जीवन जरा चांगलं चालेल अशी आशा वाटते मला। आणि त्याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे सरकारनं, आणि फळाला योग्य भाव मिळावा हीच आमची एक विनंती आहे। उन्हाचा दिवस असते, आता भरपूर ऊन तपते, उन्हामध्ये ऊन लागते, माल सुकते, त्याच्यामुळं काही जे उरलेला माल असते ते आमची नुकसान करते किंवा उद्या दुसऱ्या दिवशी ते घेत नाहीत गिराईक, त्याच्यामुळं आम्हाला काही तेवढं असं परवडत नाही। नांदेड जिल्ह्यात इतर फळपिकांच्या तुलनेत संत्रा, मोसंबी फळपिकांचे क्षेत्र अधिक आहे। नांदेड तालुक्यातील लिंबगाव परिसरात संत्रा, मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत। तसेच इतर जिल्ह्यातूनही संत्रा, मोसंबी, पपई, अंगूर, ड्रॅगन फ्रूट, केळी, टरबूज ही फळे बाजारात विक्रीसाठी येत असतात। सध्या बाजारपेठेत मोसंबीची आवक म्हणावी तशी नाहीये, पण वाढती गरमी आणि उन्हाळ्याची चाहूल नागरिक मोसंबी ज्यूसला पसंती देतात, ज्यामुळे मोसंबीचे दर संत्र्यापेक्षा जास्त आहेत। ज्यात संत्रा, मोसंबी ही फळे सध्या 60 ते 80 रुपये किलो मिळत आहेत। आम्ही गिराकाला बकळ सांगता 60-70 सांगता, गिराक 50 नाही तर 40 नाही तर 30 मागाले। आम्हाला परवडना झाले, काय ना झाले, उगा आता हे मजबुरीनं हे करणं हे बापू। काय होतंय 1000-1200चं का आहे दुसरं, मंजुरी काय 200-300 पडली तर पडती, कवा घरातूनही भरावं लागते, काय परवडना झाले, काय करावं। नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संत्रा, मोसंबी मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे। मात्र मोसंबीपेक्षा संत्रा स्वस्त मिळत असल्याचे चित्र आहे। दरम्यान उत्पादन व आवक वाढली असून सध्या आंबट संत्री मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत, त्यामुळे संत्रीचे भाव कमी झाले आहेत। आम्ही होलसेल मार्केटमधून फळं आणतो आणि असं रस्त्याच्या कडेला बसून फळ विक्री करतोय, तर याच्यासाठी आम्हाला शासनानं जागा द्यावी कायमस्वरूपी। आणि जसं मोठ्या मोठ्या उद्योगपतीला त्यांनी कर्ज देतात, आम्हालासुद्धा आमच्या व्यवसायासाठी त्यांनी सरकारने कमी व्याजामध्ये भांडवलासाठी सरकारने आम्हाला सहकार्य करावं, कर्ज देऊन। आम्हाला अशा एवढ्या घाणीमध्ये बसून माल विकावा लागतो आहे, मालाची नासाडी होते, याच्यासाठी सरकारने आम्हाला कायमस्वरूपी जागा द्यावी आणि आमच्या व्यवसायाला त्यांनी हातभार लावावा सरकारने। यावर्षी संत्रा व मोसंबी उत्पादन जिल्हा व राज्यात चांगले झाले आहे, त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे। याशिवाय मोसंबीपेक्षा संत्री थोडी लवकर खराब होतात। एकाच वेळी संत्री विक्रीसाठी येत असल्याने भाव मात्र गडगडले आहेत। मागील काही दिवसांपासून संत्रा 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे, तर जास्त खरेदी केल्यास यापेक्षाही कमी दरात संत्री मिळत आहेत। जिल्ह्यातही सध्या अनेक शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा घेतल्या आहेत, ज्यात सध्या या बागा चांगल्या बहरल्या असल्या तरी बाजारपेठेत मात्र अपेक्षित दर मिळत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, धनंजय सोळंके, नांदेड।